आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. वाई तालुक्यातील धोम येथील शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राच्या कारभारावर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी गंभीर आक्षेप घेत खाजगीकरणाच्या आरोपांमुळे संताप व्यक्त केला आहे. शासनाने केंद्राचा मूळ उद्देश बाजूला सारत संपूर्ण प्रकल्प एका खाजगी कंत्राटदाराच्या ताब्यात दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या माहितीनुसार 1972 साली सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील मत्स्य व्यावसायिक शेतकऱ्यांना वाजवी दरात मत्स्यबीज उपलब्ध व्हावे या उद्देशाने शासनाने धोम परिसरातील सुपीक जमिनी संपादित केल्या होत्या. मात्र आज या केंद्राचा मूळ हेतूच हरवला असून मत्स्यबीज उपलब्ध होत नसल्याची, तसेच उपलब्ध झाले तरी त्याचे सामान्य शेतकरी मत्स्य व्यावसायिकाच्या आवाक्याबाहेर असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या संदर्भात मत्स्यबीज आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेतकरी प्रतिनिधींना अप्रिय अनुभव आल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वतःला प्रकल्पाचा खाजगी ठेकेदार म्हणवणाऱ्या एका व्यक्तीने आयुक्तांसमोरच शेतकऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरत दमदाटी केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. जो काही आहेर करावयाचा तो बाहेर जाऊन करा, इथला मालक मी आहे, अशा स्वरूपाची भाषा वापरण्यात आल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. शासनाच्या मालकीच्या प्रकल्पात खाजगी व्यक्तीकडून अशा प्रकारची वागणूक मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांनी पुढे सांगितले की जमीन संपादित करताना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र अनेक दशकांनंतरही अनेक पर्यायी जमीन मिळालेली नाही. त्यामुळे शासनाने प्रकल्पाचा मूळ उद्देश बदलला असेल तर संपादित केलेल्या जमिनी मूळ मालकांना परत कराव्यात अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. निवेदनाद्वारे शासनाकडे अनेक महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रकल्पाच्या खाजगीकरणाबाबत श्वेतपत्रिका जाहीर करणे, प्रलंबित पर्यायी जमीन तात्काळ वर्ग करणे, मत्स्यबीज नाममात्र दरात उपलब्ध करून देणे, शेतकरी प्रतिनिधींना दमदाटी करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कारवाई करणे, तसेच गैरव्यवहार थांबला नाही तर प्रकल्पाची जमीन मूळ प्रकल्पग्रस्तांना परत देण्याबाबत निर्णय घेणे या मागण्यांचा समावेश आहे. हे निवेदन देताना धोमगावचे सरपंच सचिन कांबळे, माजी सरपंच अविनाश नायकवडी, अशोक मराठे, प्रकाश पोळ, प्रमोद पोळ, प्रशांत पोळ, देवीदास पोळ, दिलीप शेरे, बायजाबाई वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.